कळवंत पत्रकारांना शिबिर राखण्याची तरी त्याच्या आमच्याबरोबर तिथे आलेले होते आणि ते तांत्रिक कलाचं निबंधन आम्ही तिथे नाकारत नाही होती जितकं त्यांचं आपल्यावर विश्वासाने प्रेम आहे म्हणून आमचं अभिनंदन केलं. काही वेळी जेव्हा ग्रुपमधला वगैरे त्याची बऱ्याच वेळा भेट होईल. आता ते पुण्याला आहे. पत्रकारितेमध्ये पूर्ण वेळ स्वतःला झोपून घेऊन त्याचं काम करावं. याचे जे थोडे अनर्थ महाराष्ट्रामध्ये आहेत त्याच्यापैकी या जोडलेले आहे. पूर्वी ही सगळी माणसे आमच्या भविष्याची होती. आमच्या पुढे चार समुद्र दोघी या महाराष्ट्रामध्ये इतिहास जमत आहे आणि आपण तरी गणित या दोघी या कार्यक्रमाच्या मुख्य पाहतो आणि पत्रकार असतील पत्रकारितेचं काम करणारे महिला असतील प्रकारे संपादित करण्याचं काम यापूर्वी कोणी कधी केलेलं नसतं ते आपण करता पाहिजे आणि मला असं वाटतं त्यातून प्रोत्साहन घेऊन आताच्या पत्रकारितेत फायदा आहे. त्यांना या ठिकाणी चांगलं काम अधिक करण्याची सोपी गती मिळेल. तसं आपल्यापैकी जे काही नवीन मुली आहेत की ज्या जन्मलेल्या प्रोसेसमध्ये आपल्याला बघायला मिळतात त्या सुद्धा आपल्यामध्ये चांगलं व्हायला त्यांना एक प्रोत्साहन मिळण्याचं काम या माध्यमातून होणार आहे. सुरुवातीला मी पहिल्यांदा या कार्यक्रमाला जेव्हा आलो तेव्हा समोर माझ्या 13 लोक बसलेले होते. गेले 1 वर्ष झालं आणि आता हा हॉल सुद्धा अनुभव पडतोय. मला असं वाटतं हेच आपल्या सगळ्यांचं श्रेय आहे आणि हे काम असंच वाढत आणि त्यातून पत्रकारांच्या कल्याणासाठी काय गोष्टी करताना मला याची पूजा इथे केली आणि त्याची होळी आपण इथे केली. आपल्याकडे सुद्धा काही जे दुर्विचार आहे ते टाळण्याचं चांगले विचार वाढण्याचे काम करण्याची पद्धती आपल्या सगळ्या महिलांनी केली. हा एक कार्यक्रम ऐतिहासिक नक्कीच आहे. आपल्या सगळ्या कामांना माझ्या मनापासून शुभेच्छा आणि याच्या जे जे काही सहभाग आपल्याला मुद्दा पुन्हा एकदा सर्वोच्च्या त्याचा उल्लेख करतो की अतिशय चांगली सूचना केली. आपण जर त्याच्यासाठी जर काही योजना करणार असाल तर मला असं शहरातल्या काही चांगले माध्यमाला आपल्याला मदत करू शकते. आपल्याकडे स्वतःचेही काही फंड आहे त्याच्यात आपण काही चांगली कसं काही जबाबदारी माझ्यासारखं म्हणून म्हणजे आपण आनंदाने ते करावं की ज्यावेळी आपल्या पत्रकारांना पुन्हा घ्यायला करण्याची लागू आहे. अशा संदर्भातलं एक काम माझ्याकडे शासनाने काही करण्यासाठी सोडवलेलं आहे. त्याच्याही माध्यमातून काही करता आलं तर ते आपण नक्की करू.